मुस्लिम तालीमी इदारों की फलाह व बहबूदी और तलबा की तरक्की मुस्लिम एजुकेशनल इंस्टीट्यूशन फेडरेशन यानी मिफ़ का मकसद है। इसी काम को गुज़िस्ता 20 सालों से अंजाम दिया जा रहा है। अब इसी काम को पूरी रियासत में मुनज़्ज़म तरीके से अंजाम देने के लिए पहल की गई है। इस बात का इजहार मुस्लिम इंस्टीट्यूशन फेडरेशन के रियासती नायब सदर मुसब्बा बी बैरी ने किया है। उन्होंने आज शिमोगा में इस फेडरेशन की शाख का इफ्तिताह करते हुए कहा कि इस फेडरेशन का मकसद तलबा, असातिज़ा और तालीमी इदारों की तरक्की है। इसी वजह से हमने गुज़िस्ता कई सालों से प्राइवेट स्कूल्स के असातिज़ा और बच्चों के लिए मुसलसल तरबियती कारगाहों का इनक़ाद किया। इसके अलावा इन इदारों की फलाह व बहबूदी के लिए भी मनसूबों को राइज किया है। इस मौके पर मेहमान खुसूसी MG ग्रुप्स के MD मोहम्मद इब्राहिम ने बात करते हुए कहा, आज का दौर दोगलेपन से भरा हुआ है, कौल व फ़ेल में तज़ाद है, हमारी सबसे बड़ी कमज़ोरी बन चुका है और यही वो नासूर है जो कौमों को अंदर से खोखला करता है। जो कौमें इखलास से महरूम हो जाएं वो कभी कामयाब नहीं हो सकती। हम जिस मोहब्बत और खुलूस से अपने बच्चों को सिखाते हैं, क्या इसी खुलूस से हम माशरे को कुछ सिखा रहे हैं? क्या हम अपनी ज़ाती ज़िंदगी से आगे बढ़कर इज्तिमाई बेहतरी के लिए भी कुछ कर रहे हैं? अगर नहीं तो हमें रुक कर सोचने की ज़रूरत है और अमल की तरफ बढ़ने की हिम्मत पैदा करनी चाहिए। आज एक और संजीदा मसला ये भी है कि हमारे सामने हम अक्सर सिर्फ बच्चियों की तालीम पर ज़ोर देते हैं, जो बिलाशुबा बहुत अहम है, लेकिन हम भूल रहे हैं कि आने वाले कल में इन बच्चियों के लिए हम कैसा माशरा छोड़ रहे हैं। अगर हमने लड़कों की तरबियत और तालीम पर भी इतनी ही संजीदगी से काम न किया तो कल को ये बच्चियाँ अच्छे रफ़ीक हयात से महरूम होंगी। आज मर्दों की एक बड़ी तादाद पसमानदगी का शिकार है, तालीम से दूर, तरबियत से खाली और मकसद से महरूम हैं। हमें तवाज़ुन पैदा करने की ज़रूरत है। जितनी मेहनत हम बच्चियों पर कर रहे हैं, इतनी ही तवज्जो लड़कों पर भी देनी होगी। इस मौके पर मिफ़ के ज़िली सेक्रेटरी सैयद नूरुल्लाह ने भी तालीम की अहमियत पर बात की। स्टेज पर मिफ़ के रियासती जनरल सेक्रेटरी मोहम्मद रियाज, मिफ़ के नायब सदर के मुस्तफ़ा, सेक्रेटरी मोहम्मद शारिक, शिमोगा ज़िले के एजाज़ी सदर सैयद नूरुल हक, ज़िली सदर परवीज़ अहमद, सहाफ़ी मुदस्सिर अहमद वगैरह मौजूद थे। खैरात मोहम्मद इदरीस ने पेश की, जबकि इस्तकबाल और शुक्रिया की जिम्मेदारी मोहम्मद इलियास ने अदा की। रिसोर्स पर्सन के तौर पर डॉक्टर मोहम्मद खाजी और राजेंद्र भट्ट ने तकरीबन 350 से ज़ायद असातिज़ा को तरबियत दी है। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, शिमोगा। زيتونة لا شرقية ولا غربية. ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. I must create platforms. I create platforms to the talented kids of my school. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಪ್ರತಿಭಾವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾನು ವೇದಿಕೆಗಳನ್ನ, ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್, ಮೈ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ವಿತ್ ದ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ದ ಸ್ಕೂಲ್ ಮಸ್ಟ್ ಬಿ ಪಾಸಿಟಿವ್. ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಒಟ್ಟಿಗೆ ನನ್ನ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಯಾವಾಗಲೂ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿರಬೇಕು. ಚಾಡಿ ಹೇಳೋದಲ್ಲ, ಕಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಒಳ್ಳೆದಾಗಿದೆ. My relation with my colleagues must be cordial and positive. ನನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಟೀಚರ್ಸ್ ಒಟ್ಟಿಗೆ, ಅವರ ಸಂಬಂಧಗಳು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು ನನಗೆ. ಯಾವುದೇ ಭಾಷೆಯನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮೊದಲು ಕಲಿಯುವಂತದ್ದು ಲಿಸನಿಂಗ್ ಮೂಲಕ. ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಬರುವಂತ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ತಾಯಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು CET ಮತ್ತು NEET PUC ಇರುವಂಥ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ 45 ದಿವಸಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಕ್ರ್ಯಾಶ್ ಕೋರ್ಸ್ ಇದೆ. ಮುಂದಿನ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೂ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋಣ. ಅಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಹೈಸ್ಕೂಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಮೋಟಿವೇಶನ್ ಕ್ಲಾಸ್, CET ಮತ್ತು NEET ಬಗ್ಗೆನೂ ಮೋಟಿವೇಶನ್ ಕ್ಲಾಸ್ ಕೊಡೋಣ. ಮತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂಥ ಇದರಲ್ಲಿ ನನಗೆ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ BEd ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಎತ್ತೀರಾ? BEd ಟೀಚರ್ಸ್ ನೋಡಿ, ಒಂದು 15% BEd ಟೀಚರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು. ಇನ್ನು 85% ನಾನ್ BEds. ಒಳ್ಳೆಯ ಅವ್ರಿಗೆ DEd ಇದ್ದೀರಾ? ಓಕೆ, DEd BEd. ಉಳಿದವರು ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಷನ್ ಇದೆ,
ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟ್ಸ್ ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟ್ಸ್ ಆಗಿದ್ದೀರಾ, ಆದರೆ ನೀವು B.Ed ಆಗಿಲ್ಲ. B.Ed ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು 2 ವರ್ಷ ಕಲಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರುವಂಥ ಸೈಯದ್ ಬ್ಯಾರಿ ಅವರ ಬ್ಯಾರಿಸ್ B.Ed ಕಾಲೇಜನ್ನೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ನಾವು 8 ದಿವಸಗಳ ಒಂದು ನಮಗೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ತರಬೇತಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವರು ಸಂತೋಷದಿಂದ ಒಪ್ಪಿ ಇಡೀ B.Ed ಕಾಲೇಜನ್ನು ಮಂಗಳೂರಿಗೆ ತರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 10ರಿಂದ 17ರವರೆಗೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ 1-2 ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೋದು. ಒಂದು ಕಡೆ ನೀವು ಅವರಿಗೆ ಅಕೊಮಡೇಷನ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಮಾಡಿ ಬೆಳಗ್ಗಿನಿಂದ ಸಂಜೆವರೆಗೆ ಅದು ಸಣ್ಣ ಒಂದು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಫೀಸ್ ಇರ್ಬೋದು. B.Ed ಫ್ಯಾಕಲ್ಟೀಸ್ ಎಲ್ಲ ಖರ್ಚು ಫ್ರೀ, ಊಟ ಎಲ್ಲ ಫ್ರೀ. ಸಣ್ಣ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಖರ್ಚು ಬೇರೆ ಖರ್ಚಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. ಅದರ ಉಪಯೋಗವನ್ನು ನೀವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. लेडीज़ आर फर्स्ट बोलते हैं, that doesn't mean gents are last. That doesn't mean at all. अभी आए सामने बैठने के लिए, नहीं तो all the domination was ladies and ladies. तो आप अभी बहुत सीखेंगे, पर मैं कुछ इसी सिलसिले में I'd like to talk something related to, आप बच्चों के बारे में सोचने आए हैं. हम चाहते हैं कि आपके बारे में भी कोई सोचे. अभी मौलाना ने एक आयत पढ़ी कुरान की, इदरीस साहब ने, वल्लाहु नूरुस समावाति वल अर्द. अल्लाह ताला इस आसमान और ज़मीन में उजाला देने वाला है ना. अल्लाह ही है, यही है नूर. तो आप देखो, अल्लाह जो नूर फैलाता है किससे? हम जैसे इंसानों के ज़रिए से इस दुनिया को शांति, सुख, इंक्रीजिंग द स्टैंडर्ड ऑफ लिविंग, पीस, प्रॉस्पेरिटी, यही एक मोटिव है इंसान की ज़िंदगी का. जब भी ये दुनिया में आए इंसान प्यार, मोहब्बत और अमन से ज़िंदगी गुजार के फारिग हुए दुनिया से. तो इसमें माँ बाप के बाद में सबसे बड़ा रोल किसका है? उस्तादों का है. इसमें कन्नड़ा ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अरबिक ग्रामर के कोई टीचर्स है क्या यहाँ? हाथ उठाएं. इंग्लिश टीचर्स, कन्नड़ा, इंग्लिश, सब. तो आप लोग ग्रामर सिखाते हैं, तो अभी मैंने मुस्लिम एजुकेशन इंस्टीट्यूशन फेडरेशन, अभी मैं कुछ ज़्यादा छेड़ूंगा नहीं इस बात को. घर पे जाओ, जस्ट check it. What do you mean by Muslim? Grammatically, with an Arabic grammar, मुसलमान बोलेगा तो क्या? Believe me, you will be finding out something fantastic. Okay? Please note it down. I am not going to answer this. So many people are here, बहुत लोग हैं. आप जाएं, क्योंकि इससे ही जुड़ी हुई बहुत से चीज़ें हैं, वो आपको लेकर चलती हैं आगे. ये टाइम है दुनिया को बताना कि we did not come here to speak on behalf of any community or a religion based on region. No, आप सब जमा हुए हैं किसी अपने आने वाले नस्लों को ಜಿಂದಗಿ ಸಂವಾರಣೆ के लिए ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಂತಹ ಮೀಫ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಸುಮಾರು ಇವತ್ತು 180 ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದೆ. ಸುಮಾರು 60,000 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, 6,000 ಟೀಚರ್ಸ್ಗಳು
ಇದರಲ್ಲಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಸಗುತ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮೀಫ್ ಸಂಸ್ಥೆ ಯಾಕೆ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅನೇಕ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದವು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಹರಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲವೂ ಯದುಲ್ಲಾಹಿ ಜಮಾ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರಬೇಕು, ಒಕ್ಕೂಟವಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳೋ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಕ್ಕೂಟವನ್ನು ರಚಿಸಿಕೊಂಡೆವು. ಆನಂತರ ಉಮರ್ ಟೀಕೆಯವರು ಇವತ್ತು ಬಹಳ ಬ್ರಿಲಿಯಂಟ್ ಆಗಿದ್ದಂತಹ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಚಿಂತಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉಮರ್ ಟೀಕೆಯವರು ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷರಾದರು. ಸೈಯದ್ ಬಾರಿಯವರು ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಕನಸನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸೈಯದ್ ಗ್ರೂಪ್ಸಿನ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮಿಲಿಯನರ್ ಈ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಒಕ್ಕೂಟದ ಗೌರವ ಸಲಹೆಗಾರರಾದರು. ಆ ನಂತರದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಬಹಳ ಬಂದವು, ಪ್ರೈವೇಟ್ ಶಾಲೆಗಳು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂಗಳು ಬಹಳ ಬಂದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಅದೊಂದು ಕಾಂಪೀಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಕಾಂಪೀಟ್ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ ಆಗದೇ ಇರುವಾಗ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಎಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿ ಹೋಗ್ಬೋದು, ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಭವಿಷ್ಯ ಎಲ್ಲಿ ಕರಟಬಹುದು ಅಂತ ಹೇಳೋ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕಂಡುಕೊಂಡಂತಹ ಈ ಒಕ್ಕೂಟದ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಆ ಒಕ್ಕೂಟದ ಮೂಲಕ ಈ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಒಂದು ಮಹತ್ತರವಾದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬಂತು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಥಾಪಿಸುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಂತು, ನಂತರ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಒಂದು ಸವಾಲು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂತು. ಆ